तिवसा तालुक्यातील मार्डा येथील शेतशिवारात मुख्य कालव्याचे पाणी साचल्यामुळे वर्रा, घोटा व मार्डा या पांधन रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे। गेल्या 3 वर्षापासून हीच परिस्थिती कायम असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत। या रस्त्यावरून सुमारे 400 ते 500 एकर शेतीसाठी हा प्रमुख मार्ग आहे। मात्र कालव्याचे वेस्टेज पाणी रस्त्यावर साचत असल्याने शेकडो हेक्टरवरील पिके शेतातच पडून राहिली आहेत। परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। याबाबत वारंवार ऊर्ध्ववर्धा कालवे विभाग 2च्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान मार्डा येथील शेतकरी आणि शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे अध्यक्ष दिनेश वानखेडे यांनी उपविभागीय अभियंता यांना निवेदन देऊन 8 दिवसाच्या आत कालव्याचे वेस्टेज पाणी बंद न केल्यास शेतकऱ्यांसह स्वतः उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात पाणी पूर्णतः बंद करण्याचे आश्वासन निवेदनकर्ता शेतकऱ्यांना दिले आहे। निवेदन देताना शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे अध्यक्ष दिनेश वानखेडे, नंदूभाऊ जिरापुरे, राजूभाऊ भुसारे, सौरभ भुसाटे, स्वप्नील आसोडे, ज्ञानेश्वर आसोडे, लक्ष्मण भुसारे, माधव वासुदे, सुनील जिरापुरे, अभय अवघड, अशोक पाटील आदी शेतकरी उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। मी दिनेश पुंडलिकराव वानखडे, शेतकरी न्याय हक्क विचार मंच संस्थापक अध्यक्ष आहे आणि मार्डा येथील अनेक शेतकरी माझ्यापर्यंत आले होते की आमच्या मुख्य रस्त्यामध्ये या ऊर्ध्ववर्धा प्रकल्पांतर्गत मुख्य कालव्याचं जे पाणी आहे ते साचते आहे। 3.5 ते 4 फुटापर्यंत त्या ठिकाणी पाणी साचत आहे आणि त्याच्यामुळं येणे जाणे करणे, बंडी नेणे, ट्रॅक्टर नेणे हे सगळं दुरापास्त झालेलं आहे आणि अनेक म्हणजे मागील 2 वर्षापासून रब्बीचं पीक हे घेण्यात येत नाही आहे आणि त्याच्यामुळं या कालव्याचं दुरुस्तीकरण करण्यात येऊन जो डिस्चार्ज होणारा होता तो डिस्चार्ज बंद करण्यात यावा, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनावर तर 8 दिवसाच्या आतमध्ये जर कार्यवाही झाली नाही तर आम्ही सर्व शेतकरी, माझ्यासहित सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, याची नोंद या डिपार्टमेंटने घ्यावी।